मामासाहेब कधी आलात? काही महत्वाचं काम होतं का? नमस्कार करतो म्हणून. अंबाबाई भलं करो तुमचं. काय बोलत होता तुम्ही? अहो हेच की आमची पोरगी आमच्या इज्जतीवर डाच आणतीये. हे बघा रणजितराव, तुमचं हे प्रोग्रेसिव्ह मॅटर ते पुणे मुंबईत ठीक आहे, पण इथे पानबुंद्यात आमची करोडोची इज्जत आहे, त्याला पट्टा लागू देणार नाही आम्ही. खानदानी माणूस आहे आम्ही. समद्यांमध्ये ढाले पाटील खानदानी आहेत की नाही आहेत? मग हा आहेत की. अहो म्हणून तर बरोबरीने बसू दिलं ना आम्हाला. अहो खानदानी खानदानी, युवाई युवाई, तुमचे फादर आणि आम्ही. मी इतकी वर्ष नोकरी केली आहे, करत होतो, तरी सुद्धा मला जावई करून घेतलं तुम्ही. मग आता काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे रणजितराव. अहो बी तुमचं नोकरी करणं आम्हाला पसंत नव्हतंच. हे बघा रणजितराव, तुम्ही पोलिसात होता म्हणून आमचे जावई नव्हता. आमचे परम मित्र शिवाजीराव ढाले पाटील यांचे सुपुत्र म्हणून आमचे जावई होता. हे बघा मामासाहेब, आई, तुला काय वाटतं? कल्याणे, खानदानी माणसाची खानदानी बायको आहे ती. तिला कळतात त्याच्या मर्यादा. मला माझं उत्तर मिळालं. संजू, मी म्हणले होते की नाही तुम्हाला, आईसाहेबांनाच नाही, माझ्या आईला जरी कळलं ना तर. तरी तू जी काय करती त्याचा लय अभिमान आहे बघ मला. आई, संजय, खरंच पर वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय बघ, की मी कधीच तुझ्या पाठीशी उभी राहू शकली नाही. पर खरं सांगू संजय, जेव्हा तू वर्दी घालून माझ्या समोर येशील का नाही, तेव्हा येता जाता तुला फटके देणारे ह्या आईला असं वाटेल आपण एक लई मोठी लढाई जिंकलो. इमोशनल करती बघ तू. अगं नाही, आता आशीर्वाद नाही, आता